राईट अमोर विकेट. ओ लॉफ्टेड फटका छान आहे. जसे अर्जुन स्ट्राईक वरती आले तसा बॉलला पाठव. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय क्रिकेटची मॅच खेळायला. तर आम्ही रेल्वे स्टेशनवर उभे आहे. तर सर्व आमचे प्लेयर आले नाही मिळत, फक्त आम्ही गोपाल आणि प्रतीक आलाय, बस दोघेच प्लेयर आहे इकडे. आम्ही स्टेशनवर तर आले पण कोण आले नाही मिळत आपले स्टार प्लेयर. आपला भाऊ बिमार आहे तर गोळी घेतलाय सर आपले भावानी. आपला गोपाल भाऊ बच्चू स्टार पण आले आज क्रिकेटची मॅच खेळायला. आम्ही चालले कल्याण डोंबिवली मॅच खेळायला आज. तर अजून आमचे प्लेयर येत आहे, सर्वजण प्ले स्टार एकदम भन्नाट. ही आमची मंडळी आली सर्व आज क्रिकेटची मॅच खेळायला चालले. मीरबाई पण आलाय कामावरून. आज इंडियनची बँकमध्ये कामाला जात होता तरी आज आलाय. आपल्याला सुट्टी असते. आज कसं वाटत आहे काही? आज मला सुट्ट वाटत आहे मला, कारण की आज मी स्वर्गात चाललेला आहे. आज स्वर्गात आज कामावरून आज सुट्टी घेतली क्रिकेटसाठी. जीवन यालाच म्हणतात क्रिकेट लवर. आणि तो दिल्ली तक खेल के भी आए और हमारा आईसीएल आईसीएल किधर है? आईसीएल ओ भाई इधर ही देखो ट्रेन में आईसीएल प्लेयर नितिन माची बॉडी बना रहे आज. ओवर बैट मिलने वाली इसको, ओवर बैठणार आहे आज याला. बाठे भाऊ मस्त. हा मस्त प्लेयर आलाय सर्व स्टार प्लेयर. एक आयसीएल खेळून आलाय, एक आपला टेनिस सीजनची मॅच लीग खेळून आलाय. सर्व एक एक जण आहे. काही आमची मंडळी बसले, जागा नाही भेटले आम्हाला तर उभे आहे सर्वजण. आपला मीर भाऊ तर काय फॉर्म मध्येच राहतो अख्खा दिवस. आणि आपला बच्चू स्टार मका 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 मकाचे जातात त्याचे. तो आयसीएलचा प्लेयर आपला आयसीएल नितीन माची. सर ऑटोग्राफ सर ऑटोग्राफ. पंक्चर केली आहे टीम पूर्ण. मोठी इकडे टीम आहे आपले स्टार. आणि आपला जोंडी भाऊ एसटीचा प्रसिद्ध खेळाडू आहे. मी उतरलाय कोपरला. आता परत ट्रेन बसले, उतरले आम्ही, बदलले म्हणजे ट्रेन. आपला मीर भाऊ आहे फॉर्म मध्ये. आपली टीम पुढे चालले आपली टीम. आता परत ट्रेन पकडायची आणि परत जायचं. खूप मगजमारी करावं लागते यार. चला तर आता भेटूया तिकडे ग्राउंडवरती. 4 तासाचा प्रवास करून आता आम्ही आलाय मॅच खेळायला. काही आयोजन केलं आहे क्रिकेटचं ग्राउंडचं. काय एक नंबर दिसत आहे मस्त. आपले स्टार प्लेयर दुसऱ्याची मॅच चालू आहे इकडे. पहिल्या YouTube लाईव्ह पण आहे. 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक. भाऊ वर्कआउट करावं लागलाय मॅच साठी. रेडी होत आहे सर्वजण. हे आपले स्टार प्लेयर एक आयसीएल खेळून आलाय, कोण दिल्लीमध्ये खेळून आलाय. आणि आपला जितेन भाऊ आता फेमस होत आहे. आपला आपला आयसीएल प्लेयर एकदम वर्कआउट फॉर्म मध्ये. आपण टॉस करूया. आमची मंडळी गेले टॉस सोडवायला. हेड असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे डहाणू या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय घ्यायचा. चाललंय आम्ही डगआउट मध्ये बसायला. आपले प्लेयर मागे सर्व स्टार प्लेयर. आयकॉन आयकॉन एकदम बनणार पॅक मध्ये आयकॉन. यांची दुसऱ्यांची मॅच चालू आहे आता इकडे. खेलते हुए बल्लेबाज कामरान गोपाल भाऊ स्वीपर कवर में गेंद पहुंची. तब तक यहाँ से पहले गेंद के ऊपर 2 रन मिले. आम्ही आलाय आता. 2 बड़ी टीमें बिल्कुल एक तरफ, बागवान की टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए टैगर सीताराम तामाने ट्रॉफी 2025 का पर्व आप एंजॉय करते हुए दोस्तों. आज प्रतियोगिता का चौथा दिन और चौथे दिन में भी आज बड़ी टीमें आपको खेलते हुए दिखाई देंगे. इसके बाद में अगला मुकाबला ठाणू बनाम मॅच YouTube लाईव्ह पण आहे, तुम्ही बघू पण शकता. बिल्कुल खूबसूरत लाइव क्वालिटी विद क्लैरिटी. फिर से एक बार गेंद तुषार पूर्ण. मला ठेवलंय 12 प्लेयर. काय नाही आज 12 प्लेयर आहे. उद्या नक्की 11 प्लेयर राहू.
फुलटॉस चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मेन पंच आपण पाहू शकाल जतीन सर आहेत, जतीन भुयाल सर. क्या बात आहे, सुरेख सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली या गावाला देखील क्रिकेटची फार मोठी परंपरा आहे. अनेक मोठे मोठे टुर्नामेंट धोंडा वडवली गावामध्ये पाहत असतो आणि त्या स्पर्धेमध्ये आमचे अत्यंत जवळचे मित्र भाग्येश म्हात्रे यांचा आवाज दरवर्षी आपण ऐकत असतो. हुक करतायत, पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. निष्ठामिंग झेलची शक्यता असेल. कॉट अँड बॉलची संधी आणि सोपा सहज हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे मिस्टर AP अक्षय पाटीलला. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन यश जाधव. पुन्हा एकदा टॉप एज आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, सीमा पार. अपिश खेळत आहेत, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसरी धाव प्रयत्न चालवलेला आहे आणि धावबादची संधी, विकेटचं बदन. फलंदाज झाल्या बाद धावसंख्या 74 धावा धावफलकावरती. हानो या संघाला 13.00 सरासरीने धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. चला डगआउट त्या दिशेने आहे. MS 11 2 रन पेनल्टी होती ना. केलं ऍड केलं. चेंडूचा पाठलाग करायचा होता, थोडेसे फ्रंट फूट वरती आले परंतु अतिरिक्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर गेलाय. पंच सांगतात व्हाईट बॉल. अवांतर धावेनं संघ पुढे सरकेल 14 या आकड्यावरती. आयोजकांच्या भूमिकेमध्ये RB 11 बरफ संघ, त्याचबरोबर आमचे राज भोईर यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. समोर खेळतात परंतु खेळाडू उपस्थित. राईट अमोर विकेट. फटका छान आहे. जसे अर्जुन स्ट्राईक वरती आले तसा बॉलला पाठव. सीमा रेखा बाहेर. अंतिम बॉल वरती ठोकलाय षटकार. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर डहाणू संघाची धावसंख्या बिनगडी बाद 25 धावा. त्यामुळे सामना भरपूर चांगला रंगेल. पुढचा बॉल षटकातील ओव्हर द विकेट. यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं. शॉट एक्स्ट्रा कव्हर. बॉल आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज प्रज्वल. पुन्हा एकदा सीमारेखा बाहेर. दुसरा चौकार. फलंदाज अर्जुनच्या बॅटमधनं. स्ट्रायकरला फलंदाज. पुन्हा एकदा सलामी मिड ओपनिंग ब्लास्टर अर्जुन ऑन स्ट्राईक. हा ट्रॅकर होता, पूल करतायत. हा पण पूल करतायत आणि मिडविंग क्षेत्ररक्षकाला चेंडूने हुलकावणी दिली आहे. बॉल सीमा पार. चौकार. नवीन फलंदाज येतोय गोपाल येतोय. सरी 13 धावेची गरज असेल. 4 चेंडू 13 धावाची गरज. आपला गोपाल भाऊ काय करू शकतो बघा. प्रॉपर कनेक्शन नाहीये यावेळेस. मात्र एकच धाव इथे मिळेल या चेंडूवरती. थोडेसे नाराज होतात. त्यामुळे 12 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी डहाणू संघाला. टीमच्या माध्यमातून सापळा रचण्याचा प्रयत्न करतात फलंदाज नितीन साठी. नितीनच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार आपण पाहिलेत. तोच नितीन स्ट्रायकरला पाहायला मिळेल. 3 चेंडू 12ची गरज. ओ क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. डॉट बॉल असेल. यस लाऊड. आमचे स्टार प्लेयरने काही काम नाही केलंय म्हणून, नाहीतर जिंकले असते मॅच. पण आता चालले आम्ही घरी. मॅच तर काय करणार, आपले स्टार प्लेयर आज काही काम नाही केलंय म्हणून नेक्स्ट टाइम करेल. आता तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसला केला असेल नवीन मॅचची ब्लॉगला तर सबस्क्राईब करून टाका. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.